हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना मुंगाचे पराठे बनवणार आहे मी. पराठे किंवा मुंगाचे धपाटे, आपण गावरान भाषेत ज्याला धपाटे म्हणतो. तर इथं मी मूग ना रात्रभर भिजवत घातले होते 1 वाटी. तर इथं मिक्सरला काढून घ्यायचे. त्यातमध्ये बटाटा पण टाकलं आहे मी, अर्धा बटाटा टाकला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, काळी मिरची वापरली मी, खूप तिखट असते ही. आल्याचा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या. आणि याचं ना मिश्रण करायचं, एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. हे बघा, इथं असं मस्त बारीकचं वाटून घ्यायचं मिक्सरला. एका ताटात काढून घेतलं आहे मी. त्याच्यानंतर 1 चम्मचभर जिरा, 1 चमचा ओवा, थोडीशी हळद, हिंग टाकायचं जरासं, आणि चाट मसाला. जरासं हिंग वापरला आहे मी, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ. याच्यामध्ये तुम्ही कांदा पण ॲड करू शकता किंवा मग तुमच्या आवडीची पालक पण ॲड करू शकता. आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची. आणि गव्हाचं पीठ ॲड करायचं. पाणी अजिबात घ्यायचं नाही भिजवायला. जेवढं आपण जे मुंगाचं गर काढलेला होता ना मुंगाचं, तर त्याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ जेवढं बसेल तेवढं त्यातच भिजवायचं. पाणी नाही लावायचं, पाणी नाही टाकायचं जास्त. इथं भिजून 5 मिनटं ठेवायचं. आणि मग एक छोटासा गोळा करून असं पुरीसारखं लाटायचं. तर इथं मी ना कोथिंबीर घातली वरून, आणि पांढरे तीळ आणि काळे तीळ, ज्याला तुम्ही कलंजी किंवा कलंजीच म्हणता वाटतं, आम्ही ना काळे तीळ म्हणतो. तर इथं मी पांढरे तीळ आणि काळे तीळ लावले वरून थोडीशी, आणि आपलं लालसर मस्त असं भाजून घ्यायचं. कमी तेलात पण होतं आणि जास्त तेल पण लावू शकता, बटर टाकू शकता. तर इथं मी नॉर्मलचं तेल वापरलेलं आहे, अगदी थोडंसं. हे बघा, असे मस्त असे लालसर भाजून घ्यायचे. लहान मुलांना डब्यासाठी खूप छान आहे, प्रोटीनयुक्त आणि पचायला पण हलकंसं. लहान मुलांना शाळेमध्ये टिफिनला मस्त एक पराठा आणि थोडंसं फ्रूट वगैरे दिलं कट करून की डबा मस्त जबरदस्त डबा होतो तयार. तर हे असं पूर्ण आपल्याला भाजून घ्यायचं आहे लालसर मस्त दोन्ही साईडला खरपूस. हे बघा, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, तयार आहे आपलं. आता दुसरंही असंच लाटायचं. वरतून थोडंसे कोथिंबीर, पांढरे तीळ, काळे तीळ, ज्याला तुम्ही कलंजी म्हणता ते, आणि लाटून आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. याला तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा बटर लावून असंच रोल करून खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता. नाश्त्याला खूप छान आहे. आणि आता पावसाळ्यामध्ये गरम गरम मस्त चहासोबत. हे बघा, दिसायला पण जबरदस्त आणि टेस्टला तर एकच नंबर. हे बघा, तयार आहे आपले मुंगाचे धपाटे किंवा पराठे.